काय निमित्ताने आपण इथे जमलोय? आज या नागेवाडी गावामध्ये आज साक्षात बाळूमामांचा तळ, सण मोठा आषाढीचा, आणि त्यात आपल्याला लाभलेला अहोभाग्य म्हणजे साक्षात गुरु माऊली डोळे महाराज येथे उपस्थित आहे. हे अहोम भाग्य दुग्ध शर्करा योग जो म्हणतात ना, तो असा दुधात साखर पडावी तसा हा दुग्ध शर्करा योग आज आपल्याला भगवंतानी नाव घातलाय. कोणी नाव घातला? माझ्या बाळू मामाने नाव घातला. कसा घातला ऐका. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव कसा आलाय हो? आयता आला. अहो आपला अहोभाग्य, आज या नागेवाडी ग्रामस्थांचं अहोभाग्य, देव आयता आला. लोकांना जावं लागतं, आमचा देव आयता येतो. आयता कसा आला? आयता. पण मनुष्याची जात अशी, आयता आलेल्या देवाला तो काय म्हणतो? देव न लगे. काय म्हणतोय? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुधले जागे. देवा तुला ठेवायला माझ्या हृदयामध्ये जागा नाही रे. ही मनुष्याची शोकांतिका आहे. का का जागा नाही? आमचं तर एवढं रान आहे, देवाला कुठे पण बसू, देवाला तिथे नाही बसवलं तरी चालेल, पण तुमच्या हृदयामध्ये देवाला स्थानापन्न करा. ही भगवंताची आलेली प्रचिती आपल्याला या कीर्तनामध्ये कळणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 83,99,999 योन्या फिरून हा देह नरदेह प्राप्त झाला. काय प्राप्त झाला? नरदेह. आणि त्यात देव आयता आला. कोणाला भेटायला? आपल्याला भेटायला. कोणासाठी आला? आपल्यासाठी आला. कशासाठी आला? आपला उद्धार करण्यासाठी. का आला? बुडते हे जन न देखावे डोळा, म्हणून येतो कळवळा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. कोणाचं चित्त आहे? कोणाचं हृदय खळवळतं? माझ्या परब्रह्माचं, माझ्या बाळू मामाचं. या असंख्य जनसमुदायामध्ये आज माझा पांडुरंग उभा टाकलाय. कसा टाकलाय बघा. पिवळा पितांबर कैसा, पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला. गरुडावर बैसोने माझा कैवारी आला. 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 कसा आला? गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हो कोणाला तारण्यासाठी? आम्हाला तारण्यासाठी. बघा भगवंत ज्या ज्या वेळेस येतो ना या पृथ्वी तलावरती, तो आपली ओळख देऊन जातो. बघा 83,99,999 योन्यामध्ये हा मनुष्य देह अमूल्य आहे. अमूल्य. एक गोष्ट सांगून जातो. एक गोष्ट ऐकून जा. एक आंधळा मनुष्य होता. हो अंधाऱ्या खोलीमध्ये चाचपडत 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 वाट शोधू लागला. येथून बाहेर पडण्याची वाट. असंख्य फेऱ्या झाल्या त्या खोलीमध्ये, असंख्य फेऱ्या झाल्या, पण वाट काय सापडली नाही. एक सत्पुरुष आला आणि त्या सत्पुरुषाने सांगितलं, ज्या ज्या वेळेस प्रत्येक पाऊल टाकशील ना त्या त्या वेळेस भिंतीला हात धर. जशी दरवाजाजवळ यायची वेळ ना तशी याला खाज आली. काय आली? खाज. दरवाजा हुकला. त्याचप्रमाणे झालं. 83,99,999 योन्यातून आज हा मनुष्य जन्म मिळाला. आता याचं सार्थक करायचंय. हे मस्तक फक्त बाळूमामांच्या चरणावर टेकवायचंय, म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण. जगामध्ये तुम्ही कुठं मस्तक ठेवताल आणि तुमचा उद्धार होईल माहिती नाही, पण या बाळू धनगराच्या चरणावरती ज्याने ज्याने मस्तक ठेवलं ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.
आज या नागेवाडी ग्रामस्थामध्ये एकही माणूस असा दिसणार नाही ज्याचं कपाळ पिवळं नाही. का लावायचा भंडारा, कशासाठी जायचं आदमापूरला? ऐका, बाळ जन्माला येतं, सटवाई येते, 5वीला भविष्य लिहून जाते. हे लिहिलेलं भविष्य बदलण्याची ताकद माझ्या मामामध्ये आहे. सांग भलं, सांग भलं. जय बाळू. याला शास्त्रोक्त प्रमाण देखील आहे. ब्रह्मदेवे आपल्या करे लिहिली असतील दृष्टाक्षरे, सद्गुरु चरण संपर्क शिरे, दृष्टाक्षरे ती शुभ होती. म्हणून आदमापूरला जायचं, म्हणून मेंढी माऊलीची सेवा करायची. या कपाळावरती ज्या सटवाईनी, ज्या ब्रह्मदेवानी लिहिलेल्या रेषा असतील ना, त्या पुसण्याची सामर्थ्य माझ्या बाळू मामामध्ये आहे. म्हणून आदमापूरला जायचं, म्हणून सेवा करायची. एवढा साधा सोपा परमार्थ लावून दिला. रोकडा मोक्षाचा उधार बोलूच नाही. बाळू धनगराची सेवा केली आणि माझं काम झालं नाही असं जर बोंबलात सुटायचं असेल तर तुझ्या सेवेची मला गरज नाही, असं मामांच्या मुखातलं वाक्य आहे. पण आजपर्यंतचा इतिहास आहे का, असा एकही व्यक्ती नाही का ज्याचं काम झालेलं नाही हो मामाच्या दरबारामध्ये. ही जगाच्या मालकाची ख्याती आहे. अरे वाघापूरच्या ढोण्याच्या बाळामुखी आज साक्षात बाळू मामा गाऊन घेताय. या जगाचं लेणं ही काय कमी मोठी गोष्ट आहे का? आणि आज साक्षात कृष्णात महाराज वाघापूरचे आज आपल्याला येते अहोभाग्य, त्यांचं दर्शन घडतंय. अहो, यापेक्षा दुग्ध शर्करा योग नाही हो, दुधात साखर नाही. पंढरीच्या पांडुरंगानं यावं आणि आज आमचा जल्लोष बघावा. पंढरीच्या पांडुरंगाला देखील हेवा वाटेल का आज नागेवाडी ग्रामस्थांनी जो आषाढीचा सोहळा केला ना, तर मी पंढरपुरात नाही रे, मी अदृश्य स्वरूपात आज या नागेवाडी ग्रामस्थांमध्ये उभा आहे. का कसा ऐका, माया दिसे ब्रह्म दिसेना, माया नासे ब्रह्म नासेना, माया भासे ब्रह्म भासेना. कल्पांत काळी तो असतची असे सर्व काळ, तो येतही नाही जातही नाही, तो असतची असे सर्व काळ. आज नाही माहीत माऊली, आज तुमच्यामध्ये तुमच्या बाजूला पांडुरंग येऊन आज बाळू मामांचं गुणगान ऐकतोय. यापेक्षा थोर मोठं भाग्य ते काय. आम्हाला कळतच नाही हो, देव द्यायला आलाय, फक्त आम्ही मागितलं पाहिजे. पण देव कसा आलाय हो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. फक्त आपल्या पिंडातला एक एक विषय बाजूला करा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, संशय, दंभाणी, चिंता, या 8 विषयांनी आपलं हृदय आहे ना, आपलं जे मन आहे ना, पूर्णपणे ग्रासलंय. मावशी, एक दुधाचं पातेलं घ्या, ते खराब घ्या, शक्यतो ज्याच्यामध्ये भाजी उकळलेली असेल, वरणाचं पातेलं असेल, त्याच्यात घ्या आणि त्यामध्ये दूध टाका आणि उकळवा. आणि सकाळी बघा त्याचं काय झालेलं असेल. ते दूध राहणार आहे का नासणार आहे? नासणार आहे. एवढं साधं जर कळतंय तर या परब्रह्माला या हृदयामध्ये विराजमान करायचं आहे, तर त्या विषयांवरती आपल्याला अंकुश मिळवावाच लागेल. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, संशय, दंभ आणि चिंता, आज सगळ्यांना जे काही प्रश्न पडलेत ना, ते कशाचे प्रश्न आहेत? या 8 विषयांचेच. याने माझं वाकडं केलं, त्याच्यावर मी जळतोय. अरे पंढरीचा पांडुरंग देखील आज बघतोय का या सगळ्यांची मन पालटली आहेत रे आज या मामांच्या कीर्तनानं आणि माझ्या ढोणे महाराजांच्या ओव्यानं. विठ्ठल ज्या वेळेस हृदय रिकाम करू, विषयांनी स्वच्छ करू, त्यावेळेस भगवंत येणार, विराजमान होणार, स्थानापन्न होणार. पण आमचा भाव कसा आहे? आमचा भाव कसा आहे? आम्हाला देव पाहिजे, पण कसा?
असो नसो भाव आलो तुझी असो नसो भाव आलो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझकडे पंढरी राया कृपा दृष्टी पाहे माझकडे पंढरी राया नसो भाव आलो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझकडे पंढरी राया पंढरी राया असा भाव नको तो बोलण्यापुरता ठेके. आज मामा माझा तुझ्या चरणी भाव असो वा नसो तुझी कृपा दृष्टी राहू दे. जर आपण ठक ना तर देव महाठक. पण आमचा देव कसा आहे? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू. ही सगळी त्याची लेकरं. ही तो त्याच्या लेकरांवरती अन्याय होऊनच देणार नाही. सगळे म्हणतात माझे बाळू मामा खैराचे इंगळ. अरे आहेतच, पण ते कुणासाठी? जो कर्मामध्ये उभा नाही राहिला त्याच्यासाठी. ज्याची कर्म चुकली ना ती काठी त्याच्या डोक्यामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. माझा देव दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे. म्हणूनही आज आदमापूरमध्ये दर अमावस्येला लाखोंची गर्दी होते. जर मामा माझा खैराचा इंगळ असताना तर ही गर्दी झाली नसती. माझा मामा दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू. फक्त एकच करावं, कुकर्म करू नका, कुवासना धरू नका. आज माणूस भंडारा हातात घेतो. आजकालच्या मुलांची अवस्था, भंडारा हातात घेतो, तिला वचन देतो, तिला घेऊन आदमापूरला गाडीवर जातो आणि तिला म्हणतो मी तुझा सांगाती. अहो माझा बाळू मामाने साक्षात आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळली आणि आपण करतो ते काय? ज्या वेळेस जर कुकर्माचं पाऊल पडलं ना त्यावेळेस छडी लागल्याशिवाय राहणार नाही, ती काठी डोक्यात बसल्याशिवाय राहणार. मग बोलू नको देव मंदला, देव मंदला. अहो माणसाची अवस्था अशी, जर देव फळाला आला नाही, अशी काही मंडळी आहेत ती बोलतात जर तू असशील तर माझं काम करशील. अरे तू कधी आदमापूरला गेलाय का? मेंढी माऊलीची सेवा केली आहे का? जर आदमापूरला जाऊन तर बघ. जो श्रद्धेने, जो भक्तीने आदमापूरच्या मालकाच्या चरणावर नतमस्तक झाला ना त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. या उलट जो या मंदिरामध्ये आला, या उलट जो या मामांच्या समोर आला ना, ज्याची त्याची केस मामांच्या समोर आहे आणि त्याचा निकाल देखील लागणार, तो पण त्याच्या बाजूने. ही मामांची कृपा आहे. आमच्या कार्याला उशीर नक्कीच होईल, कारण आपलं 83,99,999 युनिटचं जे काही पाप आहे ते धुवायला आपण काय एका नमस्कारामध्ये धुतलं जाईल का हो? नाही. कर्म केली पाहिजेत, कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. असा हा देव आहे. आणि आपण जर मनामध्ये हा भाव ठेवला ना, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला, काय करू? तर आपल्यासारखे पतित आपणच. बघा एक बाळाबाई नावाची महिला होती. कोण होती? बाळाबाई नावाची महिला होती. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, घरात खायला नाही, पोरं बळा उपाशी, कण्याची कोंड्याची भाकरी करून खायची. हो आप्पाची वाडी सभा मंडपाच्या नूतनीकरणाचं काम काढलं हो मामांनी. मामांनी पंचक्रोशीमध्ये सगळ्यांना सांगितलं का जा पंचक्रोशीमधून वर्गणी गोळा करून आणा, आपल्याला आप्पाच्या वाडीच्या मंदिराचं नूतनीकरण करायचं आहे, सभा मंडपाचं नूतनीकरण करायचं आहे. सर्व मंडळी गेली. आजूबाजूच्या गावामधून पंचक्रोशीमधून मिळेल ती वर्गणी घेऊन आली. हो कुजबुजू लागले सर्वजण. एक ती बाळाबाई आहे ना, बाळाबाई, त्या बाळाबाईनं वर्गणी नाही दिली. हो हा करता बातमी मामांच्या कानावर पोहोचली. मामांना बातमी कळते ना कळते, मामा तडक बाळाबाईच्या घराकडे. मामा लोकांना कळालं, भक्तजनांना कळालं मामा कुठेतरी निघाले. मामा कुठे चालले?
बाळाबाईकडे चाललो. कशासाठी? वर्गणी मागायला. मामा, तुमच्यासारख्या सत्पुरुषाला ती बाई काय बोलेल काय माहिती नाही. जर ती तुम्हाला काही बोलली ना तर आमच्या हृदयाला जे छिद्र पडेल ना, आम्ही नाही सांगू शकत. काय पाप लागेल ना ते आम्हाला लागेल, पण आम्ही जातो. नाही मामा म्हणाले. आता जाणार तर मीच, आणि तो पण तडक या क्षणी बाळाबाईच्या घराकडे. मामांचा पाऊल पडतंय बाळाबाईच्या घराकडे, आणि मामा बाळाबाईच्या घरापर्यंत पोहोचले. दार ठोठावलं. ठाक ठाक ठाक. बाळाबाई, ए बाळाबाई, बाळाबाई बाहेर ये. बाळाबाई बाहेर ये. आली हो. बाळाबाई बाहेर आली. मामांचं दर्शन घेतलं. काय मामा? अगं, तू हलसिद्धनाथच्या ज्या मंदिराच्या नूतनीकरणासाठी वर्गणी नाही दिली. मामा, माझ्या दारात कोणी आलंच नाही हो. काय बोलले? मामा, माझ्या दारात कोणी आलंच नाही. खरं बोलली. मामा म्हणाले, मी आलोय ना साक्षात. बघ, तुला जमतील तेवढे पैसे दे. बघ, तुझ्या इच्छेप्रमाणे काय द्यायचं ते दे. बाळाबाईंनी मजुरी केलेले, काबाड कष्ट केलेले, पोराबाळांच्या नाही त्या सोयी सुविधांमधून वाचवलेले 5 रुपये आणले आणि मामांच्या हातावरती टेकले. जसे हातावरती टेकले, मामांनी पैशाकडे बघितलं आणि बाळाबाईच्या नजरेला नजर भिडली. बाळाबाईची नजर ओझळती, दुःख दाटलेलं. अरे मामा दिनाचा दयाळू आहे, मनाचा बंबाळू आहे. त्याला काय दुःख कळलं नसेल का? पायातली चप्पल काढली, ताड 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 3 वेळा भिंतींवरती मारली हो. त्या बाळाबाईच्या घराच्या भिंतींवरती 3 वेळेस पायातली पायतान काढलं आणि मारलं. आणि मामांच्या मुखातलं वाक्य ऐका. ए औदसे, या घरातून चालती हो. तुझ्यामुळं आज या घरामध्ये अवकळा नांदते. तुझ्यामुळं आज वर्गणी द्यायला विलंब लागला. आज या घरातून चालती हो. तुझं तोंड काळं कर, तुझं तोंड दाखवू नको. आणि एवढं बोलून मामा तडक मंदिराकडे निघून गेले. दिवस पालटले. बाळाबाईने नमस्कार केला जाता जाता. 5 रुपयाच्या बदल्यात माझ्या मामाने 40 एकर जमीन दिली. किती एकर जमीन दिली? तुमचा पैसा नको देवाला, तुमचा भाव महत्वाचा. तुमच्या खिशातला रुपया जर तो भावानी देवाला अर्पण केला ना, माझा देव त्याच्या 100 पटीने तुम्हाला द्यायलाय. ही ख्याती आहे. कसा आहे देव आमचा? किती भारी आहे, किती सजलाय. पण आज पंढरीची वीट सोडून आज या नागेवाडीमध्ये, आज मामाच्या मंदिरामध्ये आज स्थानापन्न झालाय, आज विराजमान झालाय. आणि हा सोहळा पाहतोय हो, पाहतोय माझ्या भक्तांच्या भक्तीला आलेलं उधाण. विठोबाचे राज्य नित्य दिपवाळी. एवढा गोड आहे हो. आज पंढरीचा पांडुरंग पण आनंदित झाला. आणि माझे मामा नागेवाडा ग्रामस्थांनी जो ही वरात काढली, जी मिरवणूक काढली, जो कार्यक्रम ठेवला ना, त्यामुळे माझे मामा देखील खुश आहेत. ज्या मला गाता येत नाही, पण मी ज्यावेळेस आदमापूरला जाईल ना, त्यावेळेस काय करेल तर सांगतो. जेव्हा मी आदमापूरला जाईल, तुमचं नाव माझ्या मामाला सांगेल. का सांगेल? का आज नागेवाडी ग्रामस्थांनी एवढा हा विशाळ सोहळा तुमच्यासाठी सादर केला. मामा, तुमच्यासाठी सादर केला. कशासाठी? हे भक्तीचं आलेलं उदाहरण माझ्या मालकाला कौतुक भरून मला सांगायचंय हो. आज साक्षात मामा नाही तिथे आपल्यासाठी उभे राहतात हो. आपण फक्त आवाज देतो, मामा माझ्या या प्रश्नाला उत्तर द्या, मामा मला या संकटातून सोडवा. मामांचं वाक्य ऐकून जा. जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणाल त्याला मी कधीच नाही. आणि आजही मामा म्हणतात, फक्त एकदा आवाज देऊन बघ, तुझ्या पायाच्या टाच खाली मी उभा असेल. अरे साक्षात ज्याला त्याला आलेली प्रचिती आहे हो. ज्याला त्याला आलेलं हे उदाहरण आहे. ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे गावचे सरपंच. अरे 2 वर्ष झाले कॅन्सर झाला होता, पण मामांची कृपा झाली. आज ती व्यक्ती ठणठणीत उभी आहे. ही कोणाची कृपा आहे? बाळू मामाची कृपा आहे हो. आज कोणालाही नाही हो. ऐकून जा.
मामांच्या ग्रंथामधलं वर्णन ऐकून जा. वैद्याचं न चाले जेथे मामा उपाय तेथे, वैद्य ही येती उपचाराते. मामांजवळी वैद्य पण कुठे येतात उपचारासाठी, मामांजवळी येतात उपचारासाठी. आणि हा जो भंडारा आहे ना तो आपला उद्धार करणार आहे. फक्त त्याचा अपमान होईल ना असं कधी वागू नका. आपल्याला ज्याला त्याला झालेला जो काही आजार आहे, माझं काम का होत नाही ना, तर आपण शोधलं पाहिजे. विश्वव्यापक जगदेश्वर कसा आहे माझा मामा, विश्वव्यापक जगदेश्वर तो काय देऊ न शकेवर, पाहून भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय पर्यसा. असं बोलू नको. मग दुसऱ्याला मामा पावला मग मला का नाही पावला. अरे पाहून भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय पर्यसा. आपली भक्ती फक्त भगवंताच्या पात्रामध्ये कशी बसल ना एवढं फक्त लक्ष द्या. जेव्हा आपल्याला आपली भक्ती कळाली ना देव कळाला. ज्याला भाव कळाला ना त्याला देव कळाला. फक्त आमचा भाव कसा पाहिजे हो, आमचा भाव शुद्ध पाहिजे. देवाकडे काय मागावं कसं मागावं कळलं पाहिजे. आज भंडारा उत्सव भरतोय. का जायचं आदमापूरला, का जायचं भंडारा उत्सवला, तर ऐका, कोणे ग्रामी अथवा देसी, कोणे ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथील प्रभूसी सौख्य कैचे. जर सौख्य हवं असेल, सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर माझ्या मामाच्या भंडारा उत्सवला मला हजेरी लावली पाहिजे. आणि हा मनामध्ये अर्थभाव जो जो ठेवून आदमापूरला गेला ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बघा एवढा सोपा आहे. रोकडा मोक्षाचा उद्धार बोलूच नाही. असा भगवंताचा हा रोकडा मोक्षाचा उद्धार. फक्त आता आम्हाला देव कसा द्यायला आलाय, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल नाही घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. तुमचा रुपया नको, फक्त देवाकडे तुमचा येऊन भाव होता. रामभाऊ उत्पात, रामभाऊ उत्पात नाव ऐकलं असेल. मामांच्या 1937च्या भेटीचं पांडुरंगाचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे रामभाऊ उत्पात. 1937 साल मामा 18 सवंगड्याकडे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. रामभाऊ उत्पाताकरवी पंढरीच्या पांडुरंगाला अभिषेक घातला. मंदिरातून बाहेर न पडताय कोणीतरी एक वृद्ध व्यक्ती आली आणि मामांचं दर्शन घेऊन गेली. अरे बाबा का माझं दर्शन घेतलंय, तू मला ओळखतो का, असं मामांनी प्रश्न केला. काही उत्तर दिलं नाही हो. तोंडावरती फक्त स्मित होत. मामांनी विचारलं तुझं नाव काय, रामभाऊ उत्पात. त्या दिवशी मामांचा मुक्काम हा पंढरपुरामध्येच होता. मामांनी निरोप पाठवला, अरे तो पुजारी रामभाऊ उत्पात आहे ना त्याला माझ्याकडे बोलाव, मला त्याला विचारायचं आहे काहीतरी. रामभाऊ उत्पाताला बोलवण्यात आलं. रामभाऊ उत्पाताला प्रश्न केला, अरे सकाळी तुम्ही मामांचं दर्शन घेऊन का गेलात. अरे त्यांनी उत्तर दिलं, आजपर्यंत मी पंढरीच्या पांडुरंगाशिवाय कोणाचं दर्शन घेतलं नाही. सगळ्यांना एकच कळालं, तो रामभाऊ उत्पात नव्हता, माझा पंढरीचा पांडुरंग होता ज्याने मामांचं दर्शन घेतलं. अरे माझा मामा शिवाचा अवतार आहे. रोज काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जी आंघोळ होते ना ती साक्षात माझ्या मामाला होते. कोणाला होते, बोला बोला बाळू मामाच्या नावानं, चांगले माऊलीच्या नावानं, चांगले शेळ्या मेंढ्याच्या नावानं, चांगले मरगू आईच्या नावानं, चांगले राजा घोड्याच्या नावानं, चांगले भीमा कुत्र्याच्या नावानं. चांगले हे आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो. ऐकू द्या, ढोल वाजतो मामाचा झोपीन गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा झोपीन गाजतो. हे आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो.
झांज ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिन वाजतो ढोल वाजतो मामाचा झबिना गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा झबिना गाजतो हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे लागली आता उलग उमटल पाहू लग लागली आता उलग उमटल पाहू लग मामा तुम्ही ये न केलं हो मामा तुम्ही ये न केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो तुमच्या येण्यानं सोनं झालं हो हे लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची आत्मा पुराला जायाची हे गाडी घुंगराची आली बाळू मामा गाडी घुंगराची आली बाळू मामा हे गाडी घुंगराची आली बाळू मामा हे गाडी घुंगराची आली बाळू मामा हे लग बग माझ्या राया लग बग रायाची लग बग माझ्या राया लग बग माझ्या रायाची आत्मा पुराला जायाची पुराला जायाची आत्मा पुराला जायाची आत्मा पुराला जायाची बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला बोला बाळू मामाच्या नावानं आणि गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घोंगराची आली बाळू मामाची हे गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घोंगराची आली बाळू मामाची बोला बोला बाळू मामाच्या नावानं शेळ्या मेंढ्याच्या नावानं मार्गू आईच्या नावानं हाल सिद्धनाथाच्या नावानं बघा ज्यांनी ज्यांनी चांग भलं म्हटलं ना त्याचंच भलं होणार आहे ज्यांनी हळू म्हटलं ना त्याचा हळूहळू भलं होणार मला बोलू नका आता म्हटलं कोण ज्याचा त्यांनी शोधबोध घ्या आता मी नाही म्हटलं चांग भलं तुम्ही म्हटलं आता तुमचं भलं हळूहळू झालं ना तर देवाला सांगू नका आता बघू आवाज कसा बोला बोला बाळू मामाच्या नावानं पुण्याच्या नावानं सिद्धनाथाच्या नावानं बाळू आईच्या नावानं कुत्र्याच्या नावानं राजा घोड्याच्या नावानं बाकी क्रमांक 7च्या नावानं जय बाळू मामा जय बाळू आता तुमचं भलं पटापट होणार आहे हो. नाही हो या जगामध्ये आज जर कुठला मंत्र तारणार असेल ना आम्हाला तर तो हा चांग भलाचा गजरच तारणार आहे घरामध्ये किती मंत्र लावा यंत्र लावा पण माझा चांग भलाचा गजर आहे ना तुम्हाला सगळ्या संकटातून मुक्त करणार आहे म्हणून चांग भलाचा गजर झालाच पाहिजे नम शिवाय हो नम शिवाय बाळू मामाचे नम शिवाय कोद्या नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय हे नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय हे बाळू मामा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय सगळ्यांचे हात बाळू वरती. मामा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय हे बाळू मामा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय मामा नम शिवाय
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बोला 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 बाळू मामाच्या नावानं दिगंबरा दिगंबरा बाळू मामा दिगंबरा दिगंबरा बाळू मामा दिगंबरा 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 बाळू मामा दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा बाळू मामा दिगंबरा 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 दिगंबरा बाळू मामा दिगंबरा 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 बाळू मामा दिगंबरा रकुमाये जय जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाये रकुमाई 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 रकुमाये विठोबा रकुमाई रकुमाये जय जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाये विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाये विठोबा रकुमाये विठोबा रकुमाये विठोबा रकुमाये विठोबा रकुमाये विठोबा रकुमाये कुंडली गवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग बरे आज गेली 6 वर्ष नागेवाडी ग्रामस्थ हा उत्साह थाटामाटात साजरा करतायत. गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामस्थ असतील, तरुण मंडळ असतील, आज यांच्यामुळे हा सुख सोहळा पाहायला मिळतोय. आज आमच्या मुलांवरती काय संस्कार होत असतील ना, तर ते हे संस्कार आहेत. माझ्या मामाने सांगितलंय, परस्त्री माता भगिनी परपुरुष वडील बंधू जो जो या कर्मामध्ये उभा राहिला ना, ही शिकवण आज ते पालक घेऊन जाणारे हो. बोला बोला बाळू मामाच्या नावानं ही शिकवण विसरू नका. माझ्या राजाचा जयघोष केला ना, माझ्या राजानं परस्त्रीला कधीही वाईट नजरेनं बघितलं नाही. माझ्या राजानं परस्त्रीला आई आणि बहीण या नजरेनंच पाहिलं. आणि आज आम्ही मर्द मराठा छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं आहेत हो. मिशीला ताव मारतो ना, तसा ताव मारायचा आणि समोरच्या दिसणाऱ्या मुलीला परस्त्रीला आई आणि बहीण म्हणूनच संबोधायचं. हे जाणी केलं ना, मी असं लिहून देतो का आमच्या पंचक्रोशीमध्ये आमच्या नागेवाडी गावाचं नाव कधी खाली होईल असं एकही व्यक्ती वागणार नाही. ही मामांची शिकवण. आज साक्षात महाराजांच्या मुखातून जे जे वाक्य निघलं ना, आज ते मीडियावरती येतंय, ते खरं होतंय. आज 9वीचं जे बाळ होतं, त्या जी मुलगी होती तिच्या पोटातून बाळ आलं हो. ही मालकाने केलेली भविष्यवाणी आहे. आणि जी जी भविष्यवाणी माझा मालक करतो ना, ती जगात कोणाचीच ताकद नाही ती खोटी करण्याची. आणि आज हा मान वाघापूरच्या ढोणे कुटुंबाला आहे. हा आज नाही, कित्येक पिढ्यापासून आहे. जसं महाराजांनी सांगितलं ना, खुट्टा मारलाय पण तो वाघापूरच्या ढोणे कुटुंबाला आणि तो कायम राहणार आहे. तो न निघणारा खुट्टा आज असा हा कायम राहू द्या. हेच आमचं सर्व भक्तांचं वाघापूरच्या ढोणे कुटुंबाला दिलेलं प्रेरणा स्तोत्र आणि मामांच्या चरणी आमच्या सगळ्यांचं नम्र निवेदन आहे का या कुटुंबामार्फत तुमची सेवा अखंड घडू दे. बोला बोला बाळू मामाच्या नावाने. ज्यानी मामाचा मुखातला
एक एक शब्द झेलला ना त्याचं आयुष्य पालटल्याशिवाय माझा मामा राहणार नाही हो. ही मामाची आलेली प्रचिती आहे. आज खोटं नाही सांगत. साऊथ आफ्रिकेवरून महाराज, साऊथ आफ्रिका न्यूझीलंडमध्ये पण, आणि मला साऊथ आफ्रिकेवरून एक फोन आला. मला साऊथ आफ्रिकेवरून एक फोन आला का माझ्या आईला कुठल्याच दवाखान्यात घेतलं जात नव्हतं. भारतामध्ये दाखवलं, साऊथ आफ्रिकेला सुद्धा दाखवलं, ट्रीटमेंट केली, फरक नाही पडला हो. बेडवरती होती माझी आई. साऊथ आफ्रिकेवरतून आला, आईला घेतलं, ॲम्ब्युलन्स केली, आदमापूरच्या दारामध्ये गेला, आईला हातामध्ये उचलून घेतलं हो. भर पावसाचे दिवस, आई भिजतीये पावसामध्ये, कसा बसा आतमध्ये गेला. त्या माऊलीनं त्या आदमापूरच्या राजाला हात जोडले, देवा बरं कर. तिथून मेतक्याला गेलं, मेतक्याला त्या खांबाला आईचं दर्शन घडवलं. बाळाचं बघा कर्तव्य आईला हातात घेऊन गेला हो. गेल्यानंतर 6 महिन्यानं त्याची आज आई शेतामध्ये काम करते. ही कोणाची कृपा आहे? माझ्या मामाची कृपा आहे, बाळू मामाची कृपा आहे. बोला बोला बाळू मामाच्या, मेंढी माऊलीच्या नावानं, आल सिद्धनाथाच्या नावानं, मरगो आईच्या नावानं, राजा घोड्याच्या नावानं, भीमा कुत्र्याच्या नावानं. जय बाळू मामा. प्रचिती आपल्याला जर प्रत्ययाला येत नसेल ना तर आपलं कर्म तपासावं. ज्याने ज्याने कर्म तपासली ना त्याचं भलं झालं. एक प्रसंग सांगून जातो शेवटी. एक महिला होती हो, महिला. नाव सगळ्यांना माहिती आहे. मी नाव तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही मला त्या महिलेचं नाव सांगा. लक्ष देऊ नका, सर्वांगाचे कान करू नका. त्या महिलेचं नाव मी तुम्हाला विचारणार. एक महिला होती हो, संसाराला कंटाळली, दरिद्रता, घरामध्ये नवरा दारू पिऊन यायचा. कोणीतरी करणी केली होते, म्हणाले त्याच्या नवऱ्यावरती पंचगंगेमध्ये जावं, उडी मारावी आणि आता हा जीवन त्याग करून टाकायचा. अरे पण मामांनी तिला आपली लेक मानली ना. तिने सुद्धा मामाला आपला बाप मानलं. पण त्या बापाला न विचारता हा देह टाकायचा कसा. गेली हो, पट्टण कडोलीची यात्रा होती, मामांचा दरबार भरला होता. गेली, दर्शन घेतलं. लेकी का आली? दर्शन घ्यायला आली मामा. अरे मामाला काय कळत नाही हो. कालचं पण कळतं, आजचं पण कळतं आणि उद्याचं पण कळतं. अरे तिच्या मनातला भाव ओळखायला मामाला काय वेळ लागणार. अरे ती जाऊन बसली कोपऱ्यामध्ये, मामाच्या जवळ गेली, मामाचं दर्शन घेतली, कोपऱ्यामध्ये जाऊन बसली. ए बाई काय ग, इकडं ये. काय मनामध्ये धरून आली, काय साठवून आली, मन मोकळं कर. मामा काय सांगू, नवरा दारू पिऊन येतो, रात्री अपरात्री 4 जणांना घेऊन येतो, मित्रमंडळींना घेऊन येतो. घरात खायला अन्न नाही हो. कसं करू अन्न, काय करू. अरे तू अन्न भरायला देखील पैसे नाही हो. बघा ती बाई पंचगंगेमध्ये प्राण त्यागायचा आहे म्हणून मामांजवळ आली. ए बाई तुला जर जीव द्यायचा असेल ना तर माझ्या गोष्टी ऐकून जा. अगं तू देऊ नको, तू लेक म्हणवते ना माझी, आणि या बाळू धनगराची लेक असा जीव देईल काय. जा आजपासून माझ्या नावानं 5 भाकरी ताप. किती भाकरी ताप? 5 भाकरी. आणि त्या महिलेनं त्या दिवसापासून बाळू मामाच्या नावानं 5 भाकरी थापायला सुरुवात केली. तेव्हा दिवसापासून तिच्या टोपल्यात कधी काय कमी पडलं नाही. ही कोणाची कृपा आहे? अरे साक्षात अन्नपूर्णा ज्याची दासी आहे ना, असा तो विश्वाचा विश्वंभर आहे. तो कोण आहे? माझा बाळू मामा आहे. तो कसा आहे? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू. काय त्या महिलेचं नाव? काय त्या महिलेचं नाव? लक्ष्मीबाई. वाचा ग्रंथ, कळेल. अहो आजपासून त्या लक्ष्मीबाईचं उदाहरण जाऊ द्या. आजपासून माता माऊल्यांनी जेव्हा जेव्हा घरामध्ये भाकरी थापाल ना, माझ्या मामाच्या नावानं थापा. तो मामा कधीच काही कमी पडू देणार नाही. अरे आमच्या
आमच्या घरामध्ये नाना इडापिडा, नाना दुःख आहे, नाना यातना आहेत. अरे आमची बाई भाकरी करताना बोलते मेल्या मुर्द्या काळ्या, असं काय काय बोलते. अरे माझ्या मामाच्या नावाने भाकरी तापा, तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या मुखात मामांचा प्रसाद केल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याच्या मुखामध्ये मामांचा प्रसाद गेला ना त्याचं भलं झालं. बघा आमच्या फक्त मी 5 मिनटं घेतो, मला पिन ड्रॉप सायलेन्स द्या. अगदी टाचणी पडली तरी मला आवाज आला पाहिजे एवढी शांतता मला द्या. बघा आमच्या घरामध्ये नाना प्रश्न आहेत, आमच्या घरामध्ये इडापिडा आहे, आमच्या घरामध्ये दरिद्रता आहे, आमच्या मुलाबाळांना आजार आहे. अहो हे सगळं कशामुळे? तुमचा कुळाचार तुम्ही पाळलाय का? एकदा बघा घरातल्या देवाऱ्यामध्ये जरा डेकून बघा. जेवढी तुमच्या दिव्याला काजळी ना तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये अंधकार आहे, एवढं समजून जा. बघा आमचा घरचा दिवा कधी बघितलाय का? तो किती कळकटलाय, मळकटलाय, त्याला कधी धुतलाय, कधी पुसलाय. जेवढी काजळी ना तेवढा आमच्या आयुष्यामध्ये अंधकार समजायचा. अरे एकच करायचं, भगवंताचा दिवा स्वच्छ धुवायचा, स्वच्छ पुसायचा, अगरबत्ती ओवाळायची, पंढरीच्या पांडुरंगाचं नाव घ्यायचं, माझ्या मामाचं नाव घ्यायचं, देवांना धुवायचं. बघा आपल्या घरामध्ये देव आहेत का? कुळीचे देव आहेत. मामांचं कुलदैवत माहिती आहे का? काय बघा मामांचा कुळीचा देव पण आम्हाला कळलं पाहिजे. अरे आमच्या मामाच्या कुळीच्या जे काही पिढ्या आहेत ना, मारुती रायाची पूजा करत आले, चिंचली मायक्काची मायव्वाची पूजा करत आले, बोथे कुटुंब हलसिद्धनाथीची पूजा करत आले, बोथे कुटुंब पंढरीच्या पांडुरंगाचा उपवास एकादशी करत आले. ही सगळी त्या पंढरीच्या पांडुरंगापर्यंत पोहोचलेली उपासना आहे. आणि म्हणून त्या पंढरीच्या पांडुरंगानं या पृथ्वी तलावरती एक अवतार पाठवला, त्याचं नाव म्हणजे बाळूमामा आहे. कोणाला प्रश्न पडला असेल ना तर कोण आहेत बाळूमामा? तर आर भावे आणि बोत्या कुटुंबाचं च्या पोटी आलेलं ते सुवर्ण रत्न आहे, म्हणजे माझे बाळूमामा. एवढं ज्याला कळलं ना त्याचं जीवन सार्थक झालं. फक्त हे कळून घ्या, ज्याला कळलं त्यांनी त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. जय बाळूमामा. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थांचे, नागेवाडी ग्रामस्थांचे, आप्तेष्ट पाहुण्यांचे मनापासून आभार. गावचे सरपंच देसाई साहेब, निकम साहेब, त्यांच्या सहकार्यातून यांच्या योगायोगाने माझा हा योग इथे आला. आपल्या पालखीचे 7 नंबरचे कारभारी तात्या बंडकर, त्याचप्रमाणे पुजारी बिरुदादा पुजारी, या सगळ्यांच्या आणि सर्व मेंढके बंधूंच्या वतीनं आज हा सोहळा येथे संपन्न झाला आहे. या सर्वांच्या चरणी एकदा माझा नतमस्तक आणि सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. गुरुमाऊली कृष्णात महाराज ढोणे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांच्या चरणीही माझा माथा. याने सेवा करावी कशी? अरे ज्या भक्तानं अंगाची लाही करून स्वतःचं अंग भिजवून घेतलं घामानं, जसं शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतोय शरीराची तमा न करता, तशा पद्धतीनं महाराजांनी खरोखर व्याकुलतेने, काकुलतेनं, तन्मयतेनं आपले विचार, मामांचे विचार, पांडुरंगाचे विचार तुमच्यापर्यंत ठेवलेत. आणि खरोखरच महाराज जसं तुम्ही माझ्या मालकांच्या प्रती, माझ्यासाठी आणि माझ्या पुढील पिढीसाठी आशीर्वाद महाराज खरोखर मागितला, याच्यासारखं पुण्यवान आज माझ्यासाठी काहीच नाहीत. सगळे महाराज प्रवचनात कीर्तनात नाव घेतात, पण खरोखरच माझ्या गुरुबंधूंनी त्यांनी देवाकडे एवढंच मागितलं की भगवंता अशीच सेवा या दोन्ही घराण्यांच्याकडून तू करून घे, त्यांना दीर्घायुष्य दे आणि अशीच सेवा त्यांच्या दरबारात, मामांच्या दरबारात आमच्याकडून करून घे. एवढंच फक्त मागणं या महाराजांच्याकडनं पाहिजे होतं. महाराज मला काय पाहिजे आहे? सेवा फक्त ह्या मालकाची पाहिजे आहे, एवढंच या गड्याची मागणी आहे. तसंच तुमच्याकडून माझा पांडुरंग विठ्ठल
बाळूमा सेवा करून घेऊ देत आणि तुम्हाला सुद्धा दीर्घायुष्य देऊ देत हीच मामांची प्रार्थना आणि शुभ आशीर्वाद